नमस्कार मित्रांनो, मी लक्ष्मीकांत डोकरे. माझ्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत एक महत्त्वपूर्ण जी-आर आलेला आहे. आपल्या लाडक्या बहिणींना 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. आता या गॅस सिलेंडरमध्ये तुम्हाला अगोदर पैसे भरावे लागणार आहेत. त्यानंतर जी काही सबसिडी आहे, जे काही पैसे आहेत, ते तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये जर तुमच्याकडे उज्ज्वला गॅस असेल, तर तुम्हाला ₹830 तुमच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहेत. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी असाल, तर तुमच्याकडे उज्ज्वला गॅस नसेल, तर तुम्हाला ₹530 हे मिळणार आहेत. आता यात एक महत्त्वपूर्ण एक बदल जो आहे तो करण्यात आलेला आहे. तो करण्यात आला आहे, ती म्हणजे गॅस जोडणी या महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे, असे सांगण्यात आले आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो की लाभार्थी पात्रता. सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर आपल्याला या ठिकाणी आपल्या घरची जी गॅस जोडणी आहे ती महिलेच्या नावाने असणे गरजेचं आहे. जर ती पुरुषाच्या नावाने असेल, तर गॅस एजन्सीला संपर्क साधून ती महिलेच्या नावे करावी. तेव्हाच आपल्याला या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेता येईल. या ठिकाणी नवीन जी-आरमध्ये नोंदणी देखील आहे की इतर सदस्यांची नावे गॅस जोडणी असलेली महिला लाभार्थ्यांची स्वतःच्या नावे गॅस जोडणी हस्तांतर केल्यावर त्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेस पात्र ठरतील. या ठिकाणी मी निळ्या कप्प्यामध्ये जे हायलाईट केले आहे, आपण त्या ठिकाणी वाचून सुद्धा पाहू शकतो की जे आपल्या घरच्या दुसऱ्या सदस्याच्या नावावर जर गॅस जोडणी असेल, तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा आपल्याला फायदा घेता येणार नाही. त्यासाठी आपल्याला घरच्या महिला बहिणींच्या नावाने गॅस जोडणी पाहिजे, तेव्हाच आपल्याला या योजनेचा फायदा घेता येईल, असे या नवीन जी-आरमध्ये सांगितलेलं आहे. तर आपण आपल्या जवळच्या कुठल्याही एजन्सीमध्ये जाऊन, मेन एजन्सीमध्ये जाऊन त्या ठिकाणी विचारपूस करून आपल्या नावावरची गॅस जोडणी आपल्या घरच्या महिला बहिणींच्या नावावर गॅस जोडणी करावी. त्यावेळेसच आपल्याला याचा फायदा घेता येईल. नवीन जी-आरनुसार झालेला बदल मी मित्रांनो तुम्हाला डबल एकदा समजून सांगत आहे. तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीच्या नावाने गॅस सिलेंडर असेल, तर तुम्ही तो महिलांच्या नावाने हस्तांतरित केला तरच तुम्हाला त्या योजनेचा फायदा मिळेल व या योजनेचे पैसे मिळणार आहेत. हा महत्त्वपूर्ण बदल या योजनेअंतर्गत करण्यात आलेला आहे मित्रांनो. नक्की काय बदल आहे तो आपण नीट समजून घ्यावा मित्रांनो. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला अगोदर गॅसचे पैसे भरायचे आहेत. त्यानंतर ते सबसिडीच्या स्वरूपात तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहेत. तसेच मित्रांनो, पण अगोदरच्या जी-आरमध्ये असे सांगण्यात आले होते की जी काही गॅस जोडणी आहे ती महिलेच्या नावाने असणे गरजेचे होते. परंतु आता एक नवीन जी-आर आला आहे. या जी-आरमध्ये असे सांगण्यात आलेले की ज्यामध्ये घरातील कोणत्याही नावाने गॅस सिलेंडर असेल, तर तो महिलेच्या नावाने हस्तांतरित करायचा. म्हणजे त्या महिलेच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ तर मिळेलच सुद्धा आणि तसेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत जे काही ₹830 किंवा ₹500 मिळतील, हे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस सिलेंडरचे देखील मिळणार आहेत. तसेच मित्रांनो, तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की महिलेच्या नावाने गॅस सिलेंडरची जोडणी कशी करायची? यासाठी तुम्हाला एखादा फॉर्म भरून द्यावा लागेल. तसेच आपल्या जवळ ज्या ठिकाणी एक गॅस एजन्सी असेल, त्या ठिकाणी मेन ब्रँचला भेट द्यावी व त्या ठिकाणी विचारपूस करून सांगावे की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महिलेच्या नावाने गॅस सिलेंडर असल्यानंतरच सबसिडीचा फायदा मिळणार आहे. त्यासाठी आम्हाला पुरुषाच्या नावावरची गॅस जोडणी महिलेच्या नावावर हस्तांतरित करायची आहे. तो आपल्याला हस्तांतरित करता येईल मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे असेच नवनवीन अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.